मराठवाड्यात उत्पादित होणाऱ्या कच्च्या मालावर तिथेच प्रक्रिया केली तर प्रक्रिया उद्योगातून मोठा रोजगार निर्माण होईल। ही गोष्ट लक्षात घेत लातूर जिल्ह्यातल्या काटगावच्या जयश्री कोलते पाटील यांनी डाळ मिल सुरू केली आहे। यामुळे जवळपास 10 ते 15 महिलांना रोजगार देखील मिळाला आहे। तर या उद्योगातून वार्षिक 20 ते 25 लाखांची उलाढाल त्या करतात। त्यांची यशोगाथा जाणून घेण्यासाठी आज आपण लातूर जिल्ह्यात जाऊयात। जयश्री राजकुमार कोलते पाटील यांचं माहेर काटगाव। भाऊ नसल्यामुळे वडिलांच्या मृत्यूनंतर त्या पतीसह येथेच स्थायिक झाल्या, पण त्यांना सतत शेतीपूरक जोड व्यवसाय करावा अशी इच्छा। त्यांना पती राजकुमार यांची साथ लाभली। यासाठी त्यांनी लातूर येथील मांजरा कृषी विज्ञान केंद्रातील अंजली गुंजाळ यांच्याशी संपर्क साधून अधिक माहिती घेतली। त्यात त्यांना डाळ मिलसाठी लागणारा कच्चा माल लातूर बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे डाळ मिल सुरू करण्याचा निर्णय घेतला। उद्योगात मध्ये डाळ मिल ही प्रक्रिया करण्याचं चांगलं नीट आहे असं ऐकून होतो, म्हणून आम्ही KVK मध्ये गुंजाळ मॅडम म्हणून आहेत त्यांच्याकडे जाऊन चर्चा घेतली आणि त्यांनी आम्हाला ते दाखवलं सगळं तिथलं। आम्ही 2-3 ठिकाणी असं विजिट पण दिल्या। विजिट दिल्याच्या नंतर मग आम्हाला ते याच्यासाठी आम्ही KVK मध्ये जाऊन अंजली गुंजाळ मॅडमकडे चर्चा केली आणि त्यांनी आम्हाला निर्णय दिला। निर्णय दिल्याच्या नंतर आम्ही हे डाळ मिलचं जे करायचं ठरवलं। आमच्या भागामध्ये सोयाबीन, हरभरा, तूर भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध होतं। त्यासाठी आम्ही डाळ मिल हे केलं। शेतकऱ्यांसाठी मांजरा कृषी विज्ञान केंद्रात विविध शेतमाल प्रक्रिया उद्योगाचे प्रशिक्षण दिलं जातं। काटगाव येथील जयश्री कोलते पाटील या महिला शेतकरी शेतमाल प्रक्रिया उद्योगात आवड असल्यामुळे लातूर बाजारात डाळ मिल प्रक्रियेसाठी लागणारा कच्चा माल मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे त्यांना डाळ मिलचे प्रशिक्षण दिलं। आज त्या मोठ्या हिमतीने यशस्वी उद्योजिका बनल्या आहेत। पूर्ण कडधान्य प्रक्रिया उद्योग हा प्रात्यक्षिकासहित त्यांनी प्रशिक्षण घेतलं। मग त्यामध्ये पूर्ण व्यावसायिक प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी जवळपास जानेवारी 2015 मध्ये या व्यवसायाची त्यांच्या काटगाव या गावी सुरुवात केलेली आहे आणि आज त्यांच्या तालुक्यामध्ये एक यशस्वी उद्योजिका म्हणून आज कडधान्य प्रक्रिया उद्योगामध्ये कार्यरत असताना आपल्याला दिसून येत आहे। मांजरा KVK येथून डाळ मिलचं प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी अकोला आणि राजकोट येथून विविध मशिनरी खरेदी केल्या। त्यात 4 युनिटची उभारणी करून ग्रेडिंग करणे, सॉर्टिंग करणे, डाळ वाळवणे, डाळीला पॉलिशिंग करणे आदी प्रक्रिया करण्यास सुरुवात केल्या। 4 युनिट आहेत। पहिल्यांदा आम्ही ग्रेडर करतो, त्याच्यामध्ये 1, 2, 3 प्रतवारी काढतो आणि त्याच्यानंतर आम्ही शॉर्टिंग करतो, त्याच्यामधून खडे काढून घेतो आणि नंतर मग आम्ही डाळ करण्यासाठी त्याचा उपयोग करतो। डाळीकडे मशीनवरती गेल्यानंतर आम्ही वरती टँक बसवलेला आहे पाण्याचा, त्याच्यावर पाणी वगैरे लावून घेतो त्याला, नंतर बारड्यावरती वाळवायला टाकतो आणि वाळल्याच्या नंतर परत आम्ही डाळीकडे आणतो। डाळीचे 2 भाग झाल्याच्या नंतर परत आम्ही त्याला पॉलिशरमध्ये टाकतो 1.25 नंबर डाळीला आणि त्याच्यामध्ये आम्ही प्रतवारी काढून डाळ व्यवस्थित 1, 2, 3 नमुन्याची बाजूबाजूला काढतो। अकोला येथून मशिनरी खरेदी करून डाळ उद्योग सुरू केला असता त्यांना तयार मालाची प्रत कमी दर्जाची असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी गुजरातमधील राजकोट येथून शॉर्टेक्स मशीन खरेदी केली। त्यामुळे डाळीचा दर्जाही उत्तम मिळत असल्याचा अनुभव आला। डाळ मिल आणली, मिनी डाळ मिल ज्याला आपण म्हणतो, ती एक आणली। त्याच्यानंतर एक ग्रेडर आणलं आणि एक पॉलिशर तिथून आणलं। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आम्ही डाळ प्रक्रिया करायला सुरुवात केली। आता हे डाळ प्रक्रिया करायला सुरुवात करत असताना त्याच्यामध्ये पहिल्यांदा प्रश्न आला तो प्रतवारीचा। याच्यामध्ये आम्ही ग्रेडरमध्ये प्रतवारी केली आणि परंतु याच्यामध्ये जे खडे येतात त्या खड्यामुळं साधारणपणे रोलला थोडीशी दुखापत होण्याची शक्यता असते। त्याच्यामुळं आम्हाला लक्षात आलं की बाबा मार्केटमध्ये जो माल येतोय त्या मालाच्या तुलनेमध्ये आपला माल कुठेतरी कमी दर्जाचा निर्माण होतोय आणि हे लक्षात आल्याच्या नंतर मी एक गुजरात मेडचं मिनी शॉर्टेक्सची रिक्वायरमेंट केली। त्याच्यामध्ये मी राजकोटवरून ते शॉर्टेक्स मागवलं आणि त्याची योग्य चाचणी त्या ठिकाणी राजकोटला जाऊन घेतली आणि त्याच्यानंतर ते मशीन इथं आपल्या लातूरमध्ये मी मागवून घेतलं माझ्याकडं आणि त्याच्यावरती खडे वेगळे करणे, त्याच्यानंतर मालामधलं अडकण वेगळे करणे, काड्या वेगळे करणे आणि ह्याच्यामुळे शुद्ध स्वरूपाचा माल समोर मला मिळायला लागला। डाळ मिलसाठी कच्चा माल हंगामात शेतकऱ्यांकडून लातूर भागात खरेदी करतो।
पण गैर हंगामात लातूर आणि कळंबा बाजारातून तूर, उडीद, मूग, हरभरा आदी कडधान्याची खरेदी करतात. डाळीची ऑर्डर घेऊन त्यापेक्षा दुप्पट डाळ तयार केली जाते. या ठिकाणी डाळीचं जे आहे ते माझ्याकडं पूर्वीच ऑर्डर मी घेत असतो. तुरीची ऑर्डर असेल, हरभरा डाळीची ऑर्डर असेल, त्याच्यानंतर मूग डाळ असेल, या डाळींच्या मी अगोदर ऑर्डर घेतो आणि त्याच्यानंतर मी माझ्याकडे ही शुद्ध शाकाहारी डाळ जी आहे ही मी त्याच्यामध्ये तयार करतो. आता असं होतं आहे की मशीनमध्ये ज्या वेळेला हरभरा असेल तर तो हरभरा साधारणपणे एक 7 ते 8 दिवस हरभऱ्याचं मी प्रोडक्शन घेतो. त्याच्यानंतर आम्हाला ह्या चाळण्या बदलाव्या लागतात आणि ह्या चाळण्या बदलण्यामध्ये आमचा सर्व्हिसिंगमध्ये आणि चाळण्या बदलण्यामध्ये पूर्ण 1 दिवस खर्च होतो. आणि त्याच्यानंतर आम्ही तुरीचं प्रोडक्शन घेतो. त्याच्यानंतर आम्ही मुगाचं आणि उडदाचं आणि नंतर मसूरचं हे एका स्वरूपामध्ये मी प्रोडक्शन घेतो. आणि अंदाजे जर समजा मला जर ऑर्डर एक 5 टनाची असेल तर मी तो माल साधारणपणे 8 ते 9 टन माझ्याजवळ तयार करतो. किंवा कारण का तर माझ्याकडे गेटवरून सुद्धा काही विक्री याच्यामध्ये होत असते आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये सुद्धा काही मोठ्या प्रमाणात माझी विक्री होत असते. तर अपेक्षेपेक्षा मी एक 4 ते 5 टन माल माझ्याकडे अगोदरच एक्स्ट्रा तयार करून ठेवतो की जेणेकरून तो माल त्या पुढच्या आठवडा येईपर्यंत चालावा अशी माझी त्याच्यामध्ये एक अपेक्षा असते. स्वतःच्या मालाचे ब्रँड असण्यासाठी सीए मित्राच्या मदतीनं कोलते पाटील ॲग्रिकल्चर प्रोसेसिंग इंडस्ट्रीच्या माध्यमानं सिंगल घोडा डाळ नावानं शासनाकडे नोंद केली. यात 10,000 शेअर्स असून स्वतःच्या नावात 7,500 तर पत्नी जयश्रीच्या नावे 2,500 शेअर्सची भागीदारी आहे. हा जो व्यवसाय आहे हा मला प्रायव्हेट लिमिटेड करून घ्यावा लागला आणि याच्यामध्ये ही आमची डायरेक्टरशिप आहे आणि आम्ही दोघंजण, माझी मिसेस जयश्री राजकुमार कोलते पाटील आणि मी स्वतः, आम्ही दोघंजण ह्या फर्मचे डायरेक्टर आहोत. आणि याच्यामध्ये एक साधारणपणे 10,000 शेअर्स आम्ही निर्माण केलेत. या 10,000 शेअर्समध्ये 7,500 शेअर्स माझ्याकडे आहेत आणि 2,500 माझ्या मिसेसच्या नावावरती आहे. सध्या बाजारात हरभरा 5,800 रुपये तर तूरडाळ 13,400 दरानं विक्री होते. या प्रक्रिया उद्योगातून कडधान्यावरील टरफळामुळं त्यांनी कुक्कुटपालन आणि उस्मानाबादी शेळीपालन व्यवसाय सुरू केलाय. शेळ्यांना मोफत अन्नाची उपलब्धता होऊन त्यांना शेळीपालन व्यवसायातून फायदा होतोय. आज या व्यवसायातून अनेक महिलांना रोजगार मिळतोय. माझे साडू राजकुमार कोलते पाटील यांनी लातूर येथील काडगाव येथे दाल मिल व दाल शेतीपूरक व्यवसाय सुरू केला. कारण लातूर जिल्ह्यामध्ये कडधान्य उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे, त्यामुळे हा व्यवसाय त्यांनी चालू केला. त्याचबरोबर त्यांचा जो शेळीपालन हा व्यवसाय आहे त्या व्यवसायाची मी प्रेरणा घेऊन हा व्यवसाय माझ्या पण गावाकडे चोबळी या ठिकाणी चालू केला. तर आज माझ्याकडे 80 शेळ्या उस्मानाबादी जातीच्या आहेत. आम्ही जयश्री दिदीच्या इथं आम्ही 3 वर्षांनी इकडं दुष्काळ पडलाय. आम्ही त्यांच्यापाशी आलो. आम्हाला दिदी काय तर काम मागून घ्या तुम्ही. आमच्यासाठी आमचे सरचे समजे कुटुंबाचे घरचे उपाशी तापाशी आहेत. तुम्ही काय तर काम घेतल्यावर आम्ही काय तर उद्योग करू दिदी तुमच्या इथं. म्हणून त्यांनी म्हणल्या की काम पुन्हा मागून घेतल्या. त्यांनी मिसनी मागून घेतण्याच्या बाद आम्हाला 6 महिन्यानं इथं लावलं. आम्ही पुन्हा इथून काम करून आम्ही रोजगार घेऊन आमचा घर परपंच भागविला. पुन्हा त्याच्या प्रयत्नानं पुन्हा आमचं चांगलं व्हायलं. पुन्हा दररोज तिथं आम्हाला जीवाला आमच्या समान वाटायलं. घरी जाण्याच्या बाद आम्हाला काहीतरी आमच्या जीवाला चिंता राहिली नाही. आमचं घर परपंच चांगलं व्यवस्थित भागायलं. तूर, हरभरा, उडीद, मूग आदी कडधान्यावर प्रक्रिया करताना बाजारपेठ ते डाळमिलचा वाहतूक खर्च 30 रुपये तर 200 रुपये प्रक्रिया खर्च होतो. क्विंटल मागे 600 रुपयापर्यंत नफा हाती असून दररोज 6,000 रुपये निव्वळ नफा शिल्लक राहतो. महिन्याकाठी 1,80,000 रुपयांचा नफा मिळत असल्याचा अनुभव कोलते पाटील परिवाराला येत आहे. त्यांचं काम ग्रामीण भागात उद्योजक होऊ पाहणाऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. दीपक क्षीरसागर, साम टीव्ही, लातूर.